डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ वाघ इस्टेट श्रीनगर ठाणे यांच्या वतीने 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या भीमसैनिकांना मोफत अन्नदान व पाणी वाटप करण्यात येणार असून येणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली। यावेळी मंडळाच्या वतीने अध्यक्ष आयु तुकाराम गवारे, सचिव आयु अशोक बनसोडे, खजिनदार आयु देवीदास डंबारे, सदस्य आयु भास्कर पंडागळे, कायदेशीर सल्लागार आयु ॲडव्होकेट संदीप डोंगरे, महिला अध्यक्ष आयु निर्मला डंबारे, सचिव आयु संध्या डोंगरे, उपसचिव आयु मंदाकिनी गवारे, सदस्य आयु अस्मिता बनसोडे, सदस्य आयु सौरभी तांबे, सदस्य आयु परमिला चव्हाण, सदस्य आयु आशा तायडे इत्यादी उपस्थित होते। धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अरिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। सत्वपापस्सकरणं कुशलसौपसम्पदा सचित्तपर्योदपणं एतं बुद्धानुशासनं। साधु साधु साधु। धम्मं नमामि संघं नमामि। बुद्धो मे शरणं वरं एकेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं। नत्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एकेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं। नत्ति मे शरणं वयं संघो मे शरणं वरं एकेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं। साधु साधु साधु। धम्मं नमामि।
मी तुकाराम गावारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष. मंडळाची स्थापना 2001 साली झाली असून आजपर्यंत मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, त्यामध्ये वर्षावास, बुद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती यासारखे कार्यक्रम योग्य आणि चांगल्या प्रकारे राबवित असून त्यासाठी येणारा खर्च प्रत्येक मंडळाचा सभासद स्वखुशीने देत असतो. यापुढे मंडळाच्या असे अनेक चांगले आणि हितकारक कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ, श्रीनगर, ठाणे येथून मी सचिव अशोक बनसोडे आपणास निवेदन करू इच्छितो की उद्या 1 जानेवारी 2025 रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व भीम अनुयायी सर्व विभागातून त्या तिथे जमा होतात आणि त्या ठिकाणी मानवंदना देऊन आपल्या वर्षाची सुरुवात आनंदाने साजरी करतात. त्याच्यामुळे त्या शौर्य दिनाचे महत्त्व फारच इम्पॉर्टंट आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन स्वतः मानवंदना दिलेली आहे. त्यामुळे सर्व भीमसैनिक प्रत्येक विभागातून आपापल्या परीने तिथे येऊन मानवंदना देत असतात. ह्या शौर्य दिनाचं महत्त्व एवढंच आहे की त्यावेळेला महाराजांना एवढा त्रास दिला जायचा पेशव्यांकडून वगैरे की त्यांचं जीणं नकोसं झालं होतं. त्यामुळे त्याच वेळेला इंग्रजांनी त्या संधीचा फायदा घेऊन महाराजांबरोबर हातमिळवणी केली व होणाऱ्या युद्धामध्ये 500 महाराणी जवळपास 28,000 पेशव्यांना खलास करून टाकलं होतं. तो जो इतिहास आहे, शौर्याचा जो इतिहास आहे, त्या इतिहासाला अनुसरून 1 जानेवारी हा दिवस पाळला जातो. हा थोडक्यात इतिहास आहे. तर आम्ही उद्या त्या ठिकाणी ज्या लांबून येणाऱ्या भीमसैनिकांना खाण्याचा, पाणी पिण्याचा जो त्रास होतो तो होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ तसेच माता रमाई आंबेडकर महिला मंडळ यांच्या वतीने आम्ही तिथे अन्नदान व पाणीदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी जे भीमसैनिक येतील, गाड्या पार करतील, त्या ठिकाणी आमच्याकडून त्यांना अन्नदानाचा लाभ घेता येईल. तेव्हा मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाच्या वतीने आपणास आवाहन करू इच्छितो की प्रत्येक भीमसैनिकाने त्या ठिकाणी जाऊन अन्नदानाचा लाभ घ्यावा, ही सर्वांना विनंती. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा केला जातो. त्यासाठी आम्ही मोफत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी सर्व भीमसैनिकांनी मोफत अन्नदानाचा लाभ घ्यावा.